नाशिकमधले भाजपचे नगरसेवक 66 नगरसेवकांचा गट नोंदवण्यासाठी विभागीय कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। सागर वैद्य आपल्या सोबत आहे। सागर, महापौर पदाची निवडणूक होतीये, कुणाची नावं पुढे येत आहेत, काय भाजपच्या गोटात हालचाली सुरू आहेत? ज्ञानदा, खरं तर अपेक्षेप्रमाणे हे नाव येतंय रंजना भानसी यांचं, कारण 5वी टर्म आहे त्यांची नगरसेवक पदाची आणि भाजपशी एकनिष्ठ आहेत गेली 5 टर्म आणि सर्वात अनुभवी आहे। यंदाचं जे महापौर पद आहे नाशिकचं ते अनुसूचित जमातीसाठी आहे आणि त्याच्यामुळे रंजना भानसी या एकमेव प्रबळ दावेदार या सगळ्याच्या मानले गेलेल्या होत्या आणि अखेर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय। कारण आता विभागीय आयुक्तालयामध्ये गटनोंदणी करण्यासाठी नाशिक भाजपचे जे 66 नगरसेवक आहेत ते पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी रंजना भानसी यांच्या नावावर एकमत करण्यात आलंय। जे प्रदेश नेत्यांकडे शिफारस पाठवली गेली त्याच्यामध्ये रंजना भानसी यांचं नाव अपेक्षित असलं तरी सुद्धा प्रथमेश वसंत गीते यांचं नाव मात्र आश्चर्यकारकरित्या आणि महत्वाचं मानलं पाहिजे। कारण प्रथमेश गीते जे आहेत ते वसंत गीते जे मनसेचे उपनेते आहेत, जे भाजपमध्ये प्रवेश त्यांनी केलेला होता मनसे सोडून, त्यांच्या मुलाला पहिल्याच टर्म मध्ये उपमहापौर पदासाठी प्रमोट करण्यात आलंय। त्याच्यामुळे निश्चितच ही दोघही नावं महत्वाची आहे आणि उद्या कदाचित ही सगळी लोक अर्ज भरण्यासाठी महापालिकेत जाण्याची शक्यता आहे। सागर, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।